मित्रांनो तुमचं माझ्या स्वागत देवेश तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे परत आज नवीन गाडी येऊन आहे जी आहे ती ZXi मॉडेल आहे. तुम्हाला दाखवतो कोणती ती. मित्रांनो तुमच्याकडे आज परत नवीन गाडी येऊन आहे. ही आहे ब्रेझाची सर्वात टॉप मॉडेल ZXi प्लस. याच्यामध्ये तुम्हाला CNG मॉडेल भेटत नाही. तुम्हाला तर CNG मॉडेल पाहिजे असेल तुम्हाला VXi मध्ये किंवा LXi मध्ये पण तुम्हाला भेटून जाईल. त्या ठिकाणी लॉक ऑन लॉक पण तुम्हाला बटन दाखवतो बघा. अशी तुमची की असणार आहे, नॉर्मली की असणार ही लॉक ऑन लॉक करण्यासाठी या ठिकाणी. आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हेरियंट तुम्हाला सांगतो कोणती कोणती असणार आहे. LXi, VXi, ZXi प्लस. आणि डबल टोनमध्ये तुम्हाला 3 कलर असतील आणि बाकी तुमचे 7 का 6 कलर तुमचे असणार आहे सिंगल टोनमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला कलर पण सांगतो कोणते कोणते असणार आहे आणि मेन म्हणजे ट्रान्समिशन तुम्हाला कोणते कोणते असणार आहे हे पण तुम्हाला मी सांगतो काय काय असणार आहे ती. आणि याच्यामध्ये मी VXi मॉडेल आणि जी LXi मॉडेल आहे त्या पण गाडीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकतात किंवा वरती आय कार्डवरती पण तुम्हाला भेटून जाईल किंवा आपलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची तुम्हाला हे लिंक पण भेटून जातील त्या गाड्यांचे. VXi आणि ZXi पण मॉडेल पण केली ती. ही सर्व टॉप मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, कलर कोणते भेटतील हे सगळं तुम्हाला तुम्ही सांगतो. आणि मेन म्हणजे तुम्हाला इंजिन कोणतं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला K सिरीजचं 1.5 लिटरचं तुम्हाला K सिरीज इंजिन दिलेलं असणार आहे. CNG प्लस पेट्रोल दोघंही असणार तुम्हाला दिलेले. पण तुमची जे पण मायलेज असणार ती तुमची त्याच्यावरती डिपेंडिंग असणार आहे CNG प्लस पेट्रोलमध्ये. आणि तुम्हाला पेट्रोलची टाकी जी असणार आहे ही तुमची असणार आहे 45 किंवा 48 लिटरची असणार आहे पेट्रोलमध्ये. आणि CNG मध्ये तुम्हाला असणार आहे 60 लिटरपर्यंत आपली वॉटर लिक्विडमध्ये तुम्हाला दिली असणार आहे हे आपला CNGची टाकी. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की LXi मॉडेलमध्ये तुम्हाला स्टील रिंगमध्ये असणार आहे. ती पण असेल आपली सिल्वर कलरमध्ये स्टील रिंग. आणि VXiमध्ये तुम्हाला स्टील रिंग असणार आहे पण ती तुम्हाला असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. ZXiमध्ये ZXi प्लसमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे ऑल व्हील्स. आणि सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असणार आहे. फ्रंटला तुम्हाला डिस्प्ले दिलेली असणार आहे आणि रिअरला तुम्हाला दिलेली असणार आहे ड्रम ब्रेक. फ्रंटला तुम्हाला मॅक्स फॉर स्ट्रेंथ स्ट्रूट विथ कॉल फ्री स्प्रिंगमध्ये तुमच्याला असणार आहे आपले सस्पेन्शन. आणि पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार आहे टॉरिझम बीममध्ये सस्पेन्शन की चाईल्डला. आणि बाकीचा मड फ्लेक तुम्ही बसू शकतात. आणि बाकीचं तो पण बॉडी जे पण आहे आपलं क्लॅडिंग ही तुम्हाला खालच्या साईडला तुम्हाला ब्लॅकमध्ये असणार आहे. आणि टेल लाईट तुम्हाला असणार आहे पूर्णपणे ही LED दिलेली असणार आहे. तो जो शेप आहे वाईट टाईपमध्ये तुम्हाला असणार आहे पाण्याचा टेल लाईटचा तो LED असं दिला आहे. रिव्हर पार्किंग लाईट आणि टर्न इंडिकेटर लाईट तुमचे दोघंही दिलेले असणार आहे तुमचे हॅलोजनमध्ये. स्मार्ट हायब्रिडमध्ये तुम्हाला असणार आहे गाडी. पाठीमागे तुम्हाला डिफॉगर पण असेल वा हाय माउंट स्टॉप लॅम्प पण दिलेलं असणार आहे. नंतर मग वॉशर पण दिलेलं असेल आणि स्पॉइलर पण दिलेलं असणार आहे. वायपर पण असेल. सेंटरला तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला असणार आहे इथं. आणि ब्रेझरची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिलेली असणार आहे या ठिकाणी. आणि खाली तुम्हाला इथं कॅमेरा पण तुम्हाला टॉप मॉडलमध्ये भेटून जाईल. टॉप मॉडलमध्ये आणि सेकंड टॉप मॉडलमध्ये तुम्हाला आपला कॅमेरा भेटून जाईल आपला रिअरला. आणि 4 तुमचे पार्किंग सेन्सर दिलेले असणार आहे आणि 2 रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे. आणि ही पण क्लॅडिंग तुमची अशीच दिलेली. पण तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला अजून काय लावून घ्यायचं असेल तुम्ही ते लावून घेऊ शकतात. आणि हे बघा टाकी आहे, डिक्की पण तुमची याची भरपूर मोठी आहे गाडीची. तुम्हाला मी ओपन पण करून दाखवतो. मित्रांनो टेलगेट ओपन केलं आहे. वरती तुम्हाला वरती हे हँड दिले असणार आहे आपल्या टेलगेटला ओपन करण्यासाठी. इकडे तुम्हाला 65 असणार दिलेलं. आणि तुमची बूट पेस बघा एवढे असणार आहे दिलेली 400-450 किलो लिटरचं तुम्हाला असेल ही बूट पेस. ठीक आहे. इथं तुम्हाला लॅम्प लॅम्प भेटेल झाल्यामध्ये. आणि एक हुक भेटत होतं थोड्याच्या या ठिकाणी. इथं पण तुम्हाला स्टोरेज दिली असणार इकडे साईडला. इथं पण असेल आणि इकडे साईडला पण तुम्हाला स्टोरेज दिली असणार आहे. याच्या खाली तुम्हाला स्पेअर व्हील भेटून जाईल. ते पण तुम्हाला स्टील रिंगमध्ये दिली असणार आहे. हे ऑल व्हील्समध्ये नसणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला साईज वेगळी असणार दिली स्टील रिंगमध्ये. 215/60 16 इंची तुमचे असणार आहे हे. 16 इंची तुमचे दिले असणार हे आपले स्टील रिंग यामध्ये. बाकीचं तुम्हाला टूल किट तुम्हाला याच्यामध्ये देऊन जाईल. बाकीचं एवढं सांगितलं दिलेलं. एवढं तुम्हाला स्टोरेज याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. आता मी पर्यंत टेल किट बंद करतो. आणि रिअर डोअर दाखवतो तुम्हाला ओपन करून. रिअर डोअरमध्ये तुम्हाला डोअल टोनमध्ये दिले असणार आहे. वरती तुम्हाला ब्लॅक कलर असणार आहे. ही सिल्वर कलरची तुमची पट्टी आहे. क्रोम डोअर हँडल असणार आहे. 4 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार आहे. हे तुमचे पॉवर विंडोचं स्विच दिले असणार याच्याला. आणि हे आपलं हे असणार आहे हँडल बॉर्डर होल्डर दिले असणार आहे. आणि हे जे असणार आहे तुमचं सीट तुमचं फॅब्रिकमध्ये दिलं असणार आहे. आपलं हेडरेस्ट तुमचे असणार आहे माउंटेडमध्ये. आणि यामध्ये तुम्हाला बघितलं आपलं आर्मरेस्ट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. आर्मरेस्ट विथ कप होल्डर तुम्हाला दिले असणार याच्याला. हे आपलं रिफ्लेक्टर आहे. आणि सेंटरला तुम्हाला वरती बघा तुम्हाला एक हे पण असणार आहे सनरूफ पण दिली असणार आहे. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला सनरूफ असून दिलेली. सेकंड टॉप मॉडेल पण असेल. फक्त VXi आणि बेस मॉडेलमध्ये तुम्हाला सनरूफ भेटणार नाही. 4 तुमचे स्पीकर दिलेले असणार आहे. आणि यामध्ये पण तुम्हाला ॲडल्ट 2 तरी बसू शकतात आणि बाकीचा एक लहान मुलगा. यामध्ये बघा इथं सेंटर तुम्हाला इथं दिले असणार आहे. हे ACची वेंट दिलेली असणार आहे. आणि एक मिनट का तुम्हाला दाखवून देतो. हे तुमचे पॉवर आपलं हे बॅटरी मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला टाईप सीमध्ये तुम्हाला पोर्ट दिली असणार इकडे जायला.
हा टाईप सीमध्ये असेल आणि हा जो असणार आहे तुमचा हा USB पोर्टमध्ये दिला असणार आहे हा आणि ACची वेंट दिलेली असणार आहे. इथे तुम्हाला हे आमरत दिलेलं असणार आहे. तुम्हाला ड्रायव्हर साईडचं पण डोअर ओपन करून दाखवतो. बाकीचं तुम्हाला मॅट बेट तुम्हाला सगळं ते तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये बनवून जाईल. इथं पण तुम्हाला हे असणार आहे आपलं हँडल तुमचे हे बॉडी कलरमध्ये असणार आहे विथ तुम्हाला रिक्वेस्टिंग पण भेटतील विथ की असणार आहे आणि OVM तुमचे असणार आहे बॉडी कलरमध्ये सॉरी ब्लॅक कलरमध्ये असणार आहे आणि विथ टर्निकेटर लाईट दिली असणार आहे. ठीक आहे. आणि हे बघा हेडलाईट तुमचा असणार आहे हे LED पूर्णपणे LED प्रोजेक्टर हेडलाईट दिली असणार आहे आणि ही तुमची 2 DRL दिली असणार आहे LED या ठिकाणी आणि आपली टर्निकेटर लाईट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून आणि आणि रिव्हर पार्किंग लाईट पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून सिम्पल असणार आहे. फक्त तुम्हाला LXI आणि आपला VXI तुम्हाला हा जो असणार आहे LEDचा आपला हेडलाईटचा जो पण असणार आहे हे लाईट तुमचा तो दिले असणार हॅलोमध्ये ZXI प्लसमध्ये आणि ZXI तुम्हाला असे तुम्हाला DR भेटून जातील आणि विथ तुम्हाला LED तुमची LED प्रोजेक्टर हेडला भेटून जातील. लो बीम हाय बीम दोघं दिले असणार आहे चाईडला. सेंटर तुमचा हा ग्रीन कलरमध्ये तुमचा हा क्लायडिंग दिलेली असणार आहे. सुझुकीचा लोगो असणार आहे. हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलेला असणार आहे चाईडला. फ्रंटला तुमचं हे आपलं असणार आहे बंपर अशामध्ये असणार आहे ब्लॅक विथ तुमचं सिल्वरमध्ये दिलेलं असणार आहे. नंबर प्लेटच्यामध्ये तुम्हाला जागा दिली असणार चाईडला. इकडे तुम्हाला फॉग लाईट असणार आहे ही LED ठीक आहे. VXI पण तुम्हाला फॉग लाईट भेटून जाईल ती पण LED असणार आहे. फक्त तुम्हाला LXI भेटणार नाही फॉग लाईट तुम्हाला VXI स्टार्ट होऊन जाते. जर तुम्हाला लावून घ्यायची असेल तुम्हाला ती आफ्टर मार्केट पण लावून घेऊ शकतात किंवा आपल्या शोरूममध्ये पण तुम्हाला एक्सेसरी तुम्हाला भेटून जाईल. बोनट तुम्ही तो पूर्णपणे असणार फ्लॅटमध्ये हे तुमचं असणार आहे ड्युअल टोनमध्ये. तुम्हाला कलर पण सांगू देतो कोणती असणार आहे गाडीमध्ये. या सिंगल टोनमध्ये पण तुम्हाला गाडी भेटून जाईल आणि ड्युअल टोनमध्ये पण भेटून जाईल. सर्व टॉप मॉडेल आहे. वायपर असणार आहे वॉशर असणार आहे. ठीक आहे. वरती तुम्हाला शार्पिंग हँडल दिली असणार आहे. हे तुमचं हे रूफरेल तुम्हाला दिली असणार आहे. एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला हा रूफरेलचा प्रकार पण होऊन जाईल. नंतर मग हे असणार आहे डोअर वायझर पण दिली असणार आहे ते पण तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये असणार आहे. नंतर मग हा जो प्रकार आहे हा पण तुम्हाला क्रोममध्ये पाहिजे तर तुम्ही तो क्रोममध्ये पण लावून घेऊ शकतात. म्हणजे जेव्हाचं कवर जे असतं पॅकिंग ती पण तुम्ही लावून घेऊ शकतात किंवा इथली पण क्लायडिंग पण तुम्हाला क्रोममध्ये भेटून जाईल. यामध्ये सेमच दिलेली असणार आहे तुम्हाला. तर तुम्हाला मी आतमधला पण दाखवून देतो. तर हे बघा इथं पण तुम्हाला सेमच दिलेली असणार आहे. तुम्हाला डोअल टोनमध्ये असणार आहे. इथं हे ब्लॅकमध्ये असेल सिल्वरमध्ये तुमची ही पट्टी दिलेली असणार आहे. क्रोम डाऊन हँडल असणार आहे. ट्विटर दिलेली असणार आहे. 4 स्पीकर असतील दिलेले. इकडे तुम्हाला OVMची कंट्रोल दिली असणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी. नंतर मग पॉवर विंडोची स्विच दिली असणार आहे. हँडल असणार आहे. बॉर्डर होल्डर आहे. स्पीकर एका साईडला थोडीशी स्पेस दिलेली असणार आहे. इकडे तुम्हाला हाईट ॲडजस्ट करण्यासाठी दिली असणार आहे आपलं लिव्हर आणि हे रिक्लाइन करण्यासाठी. सीट पण तुमचे हे फॅब्रिकमध्ये दिली असणार आहे. एक्सेसरीजमध्ये तुम्हाला आपलं कवर पण भेटून जाईल आपले याचे सीटचे विथ तुम्हाला आपले खालचे मॅट पण भेटून जाईल एक्सेसरीच्या पार्टमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला इंजिन इम्बोलायझरच असणार आहे तो तुम्हाला टॉप मॉडलमध्ये नेक्स्ट टॉप मॉडलमध्ये तुम्हाला असणार आहे हा असा पुश बटन असणार आहे स्टार्ट स्टॉप करण्यासाठी. VXI आणि LXI तुम्हाला की असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे पण हे जे कंट्रोल आहे तुमचे हे सगळे या इन्स्ट्रुमेंट कस्टमचे तुमचे हे कंट्रोल दिलेले असणार आहे. हेड्स अप डिस्प्ले पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी HDOT. नंतर मग ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करू शकतो. नंतर मग तुमचे 360 कॅमेरा तुम्ही इथं ऑन ऑफ करू शकता. नंतर मग हे ऑटोमॅटिक तुमचं हे असणार आहे ट्रॅक्शनचं हेडलाईटचे कंट्रोल असणार आहे. आणि हे जे असणार आहे तुमचं ACचे वेंट हे तुमचे थोडीशी ब्राऊनमध्ये असणार आहे आणि सिल्वरमध्ये तुमची ही पट्टी दिली असणार आहे. वरचं फॅट बटनमध्ये तुमचं हे डॅशबोर्ड दिलेलं असणार आहे. 8 ते 9 इंचमध्ये तुम्हाला हा अँड्रॉइड ॲटो अँड ॲपल कारप्ले भेटून जाईल. यामध्ये तो पण टच स्क्रीन असणार आहे पूर्णपणे. स्टेअरिंग पण तुमची फ्लॅटमध्ये असणार आहे. इकडे तुमचं क्रूजचे कंट्रोल दिलेले असणार आहे आणि हे इन्फोटेनमेंट सिस्टमचे कंट्रोल दिलेले असणार आहे. आपलं जे सेफ्टी आहे आपलं एअरबॅग तुम्हाला टोटल 6 असणार दिलेले. इथं पण तुम्हाला असणार आहे 2 एअरबॅग. बाकीचे कर्टनला असणार आहे आणि बाकीचे इथं या पिलरला असणार दिलेलं आहे ह्याच्या साईडला. नंतर सेंटरला तुम्ही बघू शकता सिल्वर विथ तुमचं ब्राऊन कलरमध्ये तुमची ही डॅशबोर्ड दिलेली असणार फ्रंटला या ठिकाणी. आणि हे जे असणार आहे आपलं कंट्रोल आपले याचे कसले क्लायमेट कंट्रोल तुमचं हे या टाईपमध्ये दिले असणार आहे. ही पण तुम्हाला 6 स्पीड तुम्हाला ॲटोमॅटिकमध्ये आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअलमध्ये तुम्हाला दिले असणार आहे गिअर बॉक्स. ठीक आहे. मी तुम्हाला आतमध्ये बसून दाखवतो. सेंटरला बघा हा सुझुकीचा लोगो दिलेला असणार आहे. इथं इकडे साईडला हे तुमचे गिअर शिफ्टर असणार आहे दिलेले असणार आहे. हे तुमचे मॅन्युअली तुम्ही ही ऑपरेटिंग करू शकता. याला इकडे तुमचे हेडलाईटचे कंट्रोल दिलेले असणार आणि इथं टर्निंग लाईट असणार आहे इकडे साईडला. आणि इकडे तुमचे असणार आहे आपल्या वायपरचे कंट्रोल इकडे साईडला. स्टेअरिंग तुमचं पूर्णपणे हे लेदरमध्ये असणार आहे या ठिकाणी. आणि सेंटरला तुम्हाला सिल्वरमध्ये ही पट्टी दिलेली असणार सिल्वर ग्रेमध्ये. आणि हा फ्लॅट बॉटम असणार आहे. आणि इथं तुम्हाला असणार आहे कॉलिंग कंट्रोल. ठीक आहे. कॉलिंग विथ तुम्हाला माईक पण दिलेली असणार आहे. आणि हे तुमचं IRVM तुमची ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे. सन वायझर तुम्हाला दिली असतील साईडला. सन वायझर तुम्हाला ठेवण्यासाठी इथं जागा दिली असणार आहे साईडला. हे तुमचे 2 हे दिले असणार लॅम्प हॅलोजनमध्ये दिली असली पण
आणि इथे तुम्हाला हे वरती माईक दिलेलं असतं एका साईडला आणि हे आपण ह्याच्याने आपण हे आपलं ऑन ऑफ करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला कसं पाहिजे तसं इकडे साईडला. आणि हे आपलं आहे सनवायझर, हे नॉर्मली आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला इथं हा बटन आपण इकडे साईडला वरच्या साईडला हा तुमचं सनरूफ तुमचं ओपन होऊन जाईल. पण सध्या पाऊस पडतो आहे म्हणून बंदच ठेवलेला आहे. ठीक आहे, इकडे तुमचं सनवायझर विथ तुमचं तिकीट होल्डर दिली असणार एका साईडला. आणि इथं तुम्हाला सनवायझर विथ तुमचं हे मिरर दिली असणार एका साईडला. यामध्ये तुम्हाला सेफ्टी रिगार्डिंग सांगतो, ABS, EBD, ESP, हिल असिस्ट, हिल ट्रॅक्शन कंट्रोल सगळं तुम्हाला भेटून जाईल. सेफ्टी रिगार्डिंग पाठीमागे कॅमेरा दिले असणार आहे, रिअर पार्किंग सेन्सर दिलेले असणार आहे. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सर्व तुम्हाला फीचर भेटून जातील. ZSI प्लसमध्ये ZSIमध्ये तुम्हाला कमी असतील थोडेसे फीचर्स आणि VXIमध्ये थोडे नॉर्मल असणारे मीडियममध्ये आणि LSIमध्ये तुम्हाला फीचर भेटणार नाही. पण ॲडिशनची जी एक मॉडल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे ॲक्सेसरीजचा पार्ट भेटून जातो, LSIमध्ये पण आणि VXIमध्ये पण. सेमच तुम्हाला पुढचा कंट्रोल पण दाखवून देतो. नॉर्मली स्टार्ट करून दाखवतो थोडंसं. हे बघा तुमचं हे नॉर्मली असं असणार आहे. RPM मीटर इकडे जर दिले असणार आहे, सेंटरला तुम्हाला MID दिली असणार आहे. टायमिंग टेम्परेचर किती आहे, नंतर मग आपलं इथं सध्या गाडी पार्किंगवरती आहे ते दिसत आहे, किती किलोमीटर चालू ते. स्पीडोमीटर तुमचं असं असणार दिलेलं ॲनालॉगमध्ये. इकडं एक मिनटं म्यूट करतो जरा. हां, इकडे तुमचं ह्याचं दिले असणार आहे फ्यूलचं, इकॉनॉमी दिली असणार जायला. आणि कशाला तुमचं हे दिलं असणार आहे टेम्परेचरचं. इथून आपण चेंज करू शकतो आपलं सेंटरचं ड्रायव्हिंग टायमिंग. तर मग टोटल आयडल स्टार्ट स्टॉप बटन तुम्हाला सगळं दिसत राहील. क्लॉक, टायमिंग, फ्रंटला मोशन तुमचं कसं असणार ते, टॉर्क, पॉवर किती येते ते, एक्सेलरेशन, ब्रेकिंग, इंजिनचं आणि बॅटरीची तुम्हाला लेवल किती आहे ती पण तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ठीक आहे, ॲव्हरेज बिव्हरेज की फुल टँकमध्ये तुमची किती जी रेंज भेटते ते पण तुम्हाला याच्यामध्ये दिसून जाईल या ठिकाणी. सेमच इकडे चाइल्डला तुमचं असणार आहे ट्रिप A, ट्रिप B. हे बघा इथं हे चेंज होतं आहे. ट्रिप A, ट्रिप B किती किलोमीटर झाले ते हे सगळं तुम्हाला ते भेटून जाईल या ठिकाणी MIDमध्ये सेंटरला. बाकीचे तुम्हाला जे पण फंक्शन असणार तुम्हाला ते मध्ये तुम्हाला भेटून जातील इकडे चाइल्डला. इकडे तुम्हाला बाकीचं तुमचं हे जे असणार आहे आपलं इन्फॉर्मेशन सिस्टीमचे कंट्रोल असणार इकडे चाइल्डला. हे बाकीचे कनेक्शन विनेशन, माईक म्यूट करू शकतो आपण, मोड, नंतर मग म्यूट करू शकतो. म्यूट करतो सध्या होता. याच्यामध्ये तुम्हाला हा जो असणार आहे अँड्रॉइड ॲटो अँड ॲपल कारप्ले भेटून जाईल तुम्हाला. याच्यामध्ये 9 इंचीमध्ये वरती तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे. आपण इथं ॲव्हरेज बिव्हरेज सगळं आपण इथं सेट करू शकतो यामध्ये. हे बघा ॲव्हरेज किती आहे, रेंज किती भेटेल, नंतर मग किती किलोमीटर झालेले, किती स्पीड आहे, व्हेकल इन्फॉर्मेशन, डॅशबोर्ड सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल शॉर्टकटमध्ये एका साईडला. ठीक आहे, नंतर मग आपलं टायमिंग दिलेलं असणार आहे, रेडिओ असणार आहे, FM दिलेली असणार आहे, कनेक्टिव्हिटी असणार आहे, ब्लूटूथची, वायफाय पण दिलेली असणार आहे. सेटिंगमध्ये तुम्ही सगळं करू शकता. डिस्प्ले सेटिंग, बाकीची सेटिंग तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. नंतर मग प्रिपेअरिंग करू शकता आपण, कनेक्टिव्हिटी आपण ब्लूटूथनुसार, वायफायनुसार सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. म्युझिक दिलेली असणार आहे, इक्वलायझर सेटिंग बिटिंग सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल याच ठिकाणी. आणि बाकीचा हा वरतून एक डिस्प्ले येतो शॉर्टकट. तुम्हाला तर कोणता मेनू जर पाहिजे असेल तुम्ही ते ठेवू शकता यावरती. वायफाय ब्राईटनेस तुम्हाला याच्यामध्ये सगळं भेटून जाईल यामध्ये. अरे हां, इथं गाईडलाईन्स तुम्हाला काय पाहिजे ते पण तुम्ही बघू शकतात या ठिकाणी. सगळं भेटून जाईल तुम्हाला याच्यामध्ये. म्युझिक कंट्रोल, नंतर व्हॉईस कमांड, पॉवर, वॉल्यूम सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, तुमचे कोणते मोड असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकतात. अरे हे बंद. ठीक आहे, आणि सेंटरला तुम्हाला हे ACची वेंट दिलेली असणार आहे. हॅझर्ड लॅम्प आहे. हे तुमचं ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे. हा वायरलेस तुमचा हा चार्जर आहे. इथं मोबाईल आपण ठेवला की इथं पण तुमचा मोबाईल इथं चार्ज व्हायला स्टार्ट होऊन जाईल. इथं तुम्हाला 12 वॉटचं तुम्हाला सॉकेट दिलेलं असणार इथं या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे USB पोर्ट. इथं सुद्धा सिंगल फक्त USB पोर्ट भेटेल. तुम्हाला जर ऑक्स पण पाहिजे असेल तर तुम्ही तो आफ्टर मार्केट पण तुम्ही लावून घेऊ शकता. बाकी तुम्हाला सगळं याच्यामध्ये सगळं भेटून जाईल. ठीक आहे, इथं तुम्हाला 2 कप होल्डर दिलेलं असणार आहे बाकीचं चिल्लर ठेवण्यासाठी. आणि हे आपले असणार आहे आर्मरेस्ट. हा नॉर्मल आर्मरेस्ट भेटेल हा या ठिकाणी. तर तुम्हाला तर कोणता दुसरा पाहिजे असेल तुम्ही विथ स्टोरेज पण पाहिजे असेल तुम्ही तो लावून घेऊ शकता. पण त्याचे तुम्हाला प्राइजेस तुम्हाला पेड करावे लागतील. एक्सेसरीज पाहिजे पण तुम्हाला सगळं भेटून जाईल यामध्ये. तुम्हाला ग्लोव्ह बॉक्स पण दाखवून होतो. ग्लोव्ह बॉक्स बघा भरपूर मोठा आहे. ब्रेझाचा ग्लोव्ह बॉक्स सर्वात मोठा आहे. डिझायरमध्ये पण कमी आहे आणि वेगनरमध्ये त्यातून कमी आहे. फक्त ब्रेझामध्ये ग्लोव्ह बॉक्स जो आहे तो मोठा आहे. याचा तुम्हाला बुक आहे, फर्स्ट एड किट दिलेच नाही की चाइल्डला सगळं तुम्हाला त्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे, आफ्टर मार्केट तुम्हाला कोणती एक्सेसरीज पण लावून घ्यायची असेल तर तुम्ही पण ती लावून घेऊ शकतात. किंवा इकडं आपल्या LED जी पण स्ट्रीट लाईट असते ती पण तुम्ही लावून घेऊ शकतात एक्सेसरीच्या पार्टमध्ये. ती पण तुम्हाला भेटून जाईल, पण ती तुम्हाला बाय करावं लागेल. ठीक आहे मित्रांनो,
इथं तुम्हाला आता हेड्सअप डिस्प्ले हा सध्या हा ऑन नाही होणार इथं. जेव्हा आपण गाडी स्टार्ट करू त्या टायमाला तुमचा हा हेड्सअप डिस्प्ले तो ऑन होऊन जाईल. यामध्ये हेड्सअप डिस्प्ले हा असा चालू झाला. जसं मी गाडीला ऑन केलं तसं डायरेक्टली हेड्सअप डिस्प्ले पण इथं ऑन झाला. तसाच सेमच तुम्ही इथं बंद पण करू शकतात. हे बघा बंद केला, हेड्सअप डिस्प्ले हा खाली गेला. जेव्हा आपण गाडी स्टार्ट करू त्या टायमाला फक्त हा ऑन होईल तुमचा हेड्सअप डिस्प्ले. सध्या आपण पेट्रोल कमी पण परत ट्राय करूया. हे बघा हेड्सअप डिस्प्ले परत ऑन झाला. तुम्हाला सगळे इथली जी पण असणार आहे फंक्शन्स इन्स्ट्रुमेंट्स कष्ट असतील ते तुम्हाला समोर दिसून राहील. हे बघा सगळे दिसतील. लेवल सध्या लो आहे, सध्या गाडी बंद करून टाकतो. मित्रांनो आता मी आता बंद केली. पुढचा बोनट ओपन करतो. इंजिनबद्दल तुम्हाला माहिती देतो आणि मेन म्हणजे तुम्हाला कलर कोणते असतील आणि डायमेन्शन काय असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. ठीक आहे, आतापर्यंत तुम्हाला पाकीचं तर मला दाखवून देतो कसं आहे ते गाडीचं. हे बघा तुम्हाला इथं 2 लेवल दिले असणार आहे. एक आपलं फ्यूलचं असणार आहे ओपन करण्यासाठी आणि पुढचं बोनट ओपन करण्यासाठी. बोनट ओपन केलं आहे. पहिल्यांदा मी बोनट ओपन करतो नंतर मग तुम्हाला दाखवतो इंजिन. हे बघा मित्रांनो तुमचं इंजिन असं असणार आहे. वरती तुम्हाला आयसोसून तुम्हाला जागा दिली असणार की साईडला. इंजिन तुम्हाला असं असणार आहे 4 स्टार रेटिंग आहे ही ब्रेझा. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला 1.5 लिटरचं तुम्हाला के सिरीज इंजिन मिळेल. ठीक आहे, इकडे तुम्हाला असणार ABS EBDची ब्रेकिंग सिस्टीम दिली असणार आहे. हे ब्रेक ऑइल इकडे साईडला. इंजिन तुमचं इथं असणार आहे, गेअरबॉक्स असणार आहे, बॅटरी इथं दिली असणार आहे, फंक्शन आपलं फ्यूजचे कंट्रोल तुम्हाला इथं दिली असणार आहे की साईडला. बाकीचं तुम्हाला खालची पॅकिंग दिलेली असणार आहे की साईडला. हे जे तुमचं इंजिन असणार आहे 1.5 लिटरचं ॲडव्हान्स के सिरीज ड्युअल जेट ड्युअल VVT इंजिन दिले असणार आहे पेट्रोलमध्ये. प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी दिली असणार आहे. SCNGमध्ये पण तुम्हाला ही टेक्नॉलॉजी दिली असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मायलेज पण वेगवेगळे असणार दिलेला. तुम्ही डायरेक्टली डिस्प्लेमध्ये बघू शकता. तुम्हाला तिघं याच्यामध्ये तुम्हाला पॉवर वेगवेगळी भेटते. पेट्रोलमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 100.6 BHP 6000 RPM झाले ते. आणि स्मार्ट हायब्रिडमध्ये तुम्हाला पॉवर भेटते 103.1 BHP 6000 RPM झाले ते. आणि याच्यामध्ये तुम्हाला टॉर्क भेटतो पेट्रोलमध्ये तुम्हाला 137.1 Nmचा जो 4300 RPM झाला तो. स्मार्ट हायब्रिडमध्ये तुम्हाला टॉर्क वेगळी आहे 139 Nm भेटतो तो 4300 RPM चालतो. पेट्रोलमध्ये तुम्हाला हा असणार आहे. आणि CNGमध्ये तुम्हाला असणार आहे 87.8 BHP तुम्हाला पॉवर भेटते 5500 RPM झाले ते. याच्यामध्ये तुम्हाला टॉर्क भेटतो 121.5 Nmचा जो 4200 RPM चालला जातो. 5 स्पीड मॅन्युअली आणि 6 स्पीड तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये तुम्हाला गेअरबॉक्स अवेलेबल असणार आहे. आता मी ऑर्डर बंद करतो. बाकीचं तुम्हाला डायमेन्शन आणि कलर तुम्हाला कोणते कोणते येतील याच्याबद्दल माहिती देतो. गाडीचं डायमेन्शन तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. लेंथ असणार आहे 3995 पर्यंत. विथ दिली असणार आहे 1790 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1685 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे तुम्हाला 2500 mm पर्यंत. आणि कॅपॅसिटी असणार आहे तुम्हाला 5 सीटर. आणि कलर तुम्हाला भेटतील ब्लॅक, व्हाईट, सिल्वर, ग्रे, ब्ल्यू आणि खाकी कलर आणि रेड कलर. डुअल टोनमध्ये असणार आहे स्प्लेंडेड सिल्वर विथ ब्लॅक रूफ, ब्रेव्ह खाकी विथ व्हाईट रूफ, आर्टिक व्हाईट रूफ, सिझलिंग रेड विथ ब्लॅक रूफ. एवढं तुम्हाला 3 कलर तुमचे असणार डुअल टोनमध्ये. चला मित्रांनो तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तर मी मला कमेंट करून सांगू शकतात. अशी एक गाडी घेऊन पण पुढचा व्हिडिओ आत्तापर्यंत मी हा व्हिडिओ थांबवतो. सोबत तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस टाकेल. वेलॉक्स स्कूटर्स आहे शोरूमचा नाव कल्याण शिडवड आहे. तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. डायरेक्ट तुम्ही इथे जाऊन विजिट करू शकता.